मित्रांनो, आजचा जो विषय आहे त्या विषयावर अनेक वेळा प्राध्यापक नेने सरांशी माझं बोलणं झालं आहे आणि ते जे काही मुद्दे वेळोवेळी त्यांनी मांडले तर मी त्यांना कधीपासून खरं असं सांगत होतो की एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांचं नातं आणि त्या नात्यागोत्यामधली गुंतागुंत वगैरे वगैरे जे वेगवेगळे अँगलने तुम्ही त्याचा विचार करता आणि एक समतोल असं दृष्टिकोनातून तुम्ही तौलनिक त्याचा चिकित्सा करता, तर ती लोकांसमोर एकदा यायला पाहिजे, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आज परत एकदा माझी भूमिका ही तुमची भूमिका जी आहे तीच आहे, ऐकायची भूमिका आहे. मी मध्ये व्यत्यय आणणं पण योग्य ठरणार नाही, त्यामुळे मी मध्ये प्रश्न विचारणं वगैरे हा भाग संभवत नाही. खरं म्हणजे त्यांचं लेक्चर आहे, पण त्यांचा आग्रह असतो की तुम्ही पण या माझ्याबरोबर, म्हणून मला त्यांनी दिलेला मान मी स्वीकारला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या परस्पर संदर्भाचा वर्तमान इतिहास थोडा आणि भविष्य आणि त्याची अशी आतली उकल, खरी सत्य उकल सरांकडून आपण ऐकूया. सर. सत्यसाहेब, आजचा विषय तसा म्हटला तर तसा सिरियस विषय आहे. खूपच नाही असं त्याच्यावरती काही फालतू कोणी कॉमेंट्स किंवा असं काही करण्याचा विषय नाही. आणि मी जे काय आज विषय मांडणार आहे तो त्याच उद्देशाने मांडणार आहे की त्यातलं गांभीर्य लोकांनी लक्षात घ्यावं. आणि अनेकदा आपण लूज कॉमेंट ऐकतो की किंवा मीडियामधनं पण चालवल्या जातात स्टोऱ्या की भारतीय जनता पार्टी आणि संघाचा फाटाटलं किंवा संघाने भारतीय जनता पार्टीला डंप केलं की काय, किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं खच्चीकरण आता संघवाले करतील की काय काय लोक बोलत असतात. तर त्या सगळ्या ह्या गॉसिपला एकदाच विराम द्यायचं एक माझ्या बाजूने प्रयत्न करणार आहे. आणि त्या दृष्टीने मी हा विषय मांडणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं नातं काय किंवा यांचं एक इंटरपर्सनल रिलेशनशिप कशी आहे हे समजायचं असेल तर आपल्याला आहे ना ह्या विषयातला थोडा इतिहास, नंतर भारतीय जनता पार्टीपेक्षा आधी संघाची रचना काय आहे, संघाचा इतिहास काय आहे, संघाची प्रभाव क्षेत्र काय आहेत आणि आजचे वास्तव त्या सगळ्या अनुषंगाने काय आहे संघाच्या बाबतीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये, हे सगळं आपण आधी नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला नेमका भारतीय जनता पार्टी आणि संघाचा संबंध, त्यांच्यातले गुंतागुंतीचे संबंध, त्यांच्यातले प्रेमसंबंध जे काय आहेत ते आपल्याला नीट ॲप्रिशिएट करता येतील. संघाची स्थापना 1925 साली झाली. डॉक्टर हेडगेवारांनी स्थापना केली. एक राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी त्याचप्रमाणे राष्ट्र निर्माण करणारा, राष्ट्र निर्माणाच्या कामासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या माणसांचं निर्माण करणं, अशा वेगवेगळ्या भूमिकेतून किंवा अशा वेगवेगळ्या अपेक्षातून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आणि राष्ट्र प्रथम हे त्यांचं संघाचं पहिल्या 1925 पासूनचं ध्येय आहे, ब्रीदवाक्य आहे. कसं आहे, संघ हा स्वतःला पहिल्यापासून सांस्कृतिक राष्ट्रवाद मानणारी एक संघटना असंच स्वतःचं त्यांनी एक कायम आपल्याला म्हटलेलं आहे. त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही आणि माणसांची निर्मिती करणे राष्ट्र निर्माणासाठी हेच त्यांचं कार्य ते अव्याहतपणे गेली 100 वर्ष करत आलेले आहेत. 1948 साली गांधी वध झाल्यानंतर जे एकंदर देशामध्ये चित्र उभं राहिलं, दंगली घडल्या, ब्राह्मणांना त्यांच्याविरुद्ध खूप हिंसाचार झाला, कत्तल झाली ब्राह्मण समाजाची, कारण की गांधीजींचा वध करणारा मनुष्य हा ब्राह्मण होता. तर त्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती पण बंदी आणण्यात आली. आणि त्यावेळेला प्रथमच त्यावेळेचे जे नेते होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, त्यांना अशी जाणीव व्हायला लागली की आपल्याला राजकीय प्रतिनिधित्वाची गरज आज निर्माण झालेली आहे.
संघाचं जे काय काम आहे त्याच्या व्यतिरिक्त राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं काहीतरी असलं पाहिजे वजूद. तर ते त्यांनी म्हणून त्या दृष्टीने त्यांनी काम करणं सुरू केलं. त्यांना यश लगेच आलं कारण की 1950 सालीच त्यानंतर म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी जे बंगालचे होते आणि जे जनसंघाचे संस्थापक आहेत, तर त्यांचं आणि नेहरूंचं लियाकत अली पॅक्टवरनं मतांतर झालं आणि त्याच्या निषेधार्थ, त्या लियाकत अली पॅक्टच्या निषेधार्थ श्यामाप्रसाद मुखर्जी हे नेहरूंच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले आणि त्यानंतर ऑक्टोबर 21, 1951 साली त्यांनी जनसंघाची स्थापना केली. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा मूळ अवतार जनसंघ, त्याची स्थापना त्यांनी 1951 साली केली. राजकीय पक्ष तर स्थापन केला, त्याला मदत सपोर्ट सगळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पॉलिटिकल विंग असं नव्हतं, ती स्वतंत्र पक्ष म्हणून त्यांनी तो घोषित केला. पण त्याला लागणारं जे पाठबळ होतं, मनुष्यांचं पाठबळ होतं, विचारांचं पाठबळ होतं, हे सगळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं त्यांना पुरवलं जायचं. देशामध्ये जनसंघ पसरवण्यासाठी जी माणसं लागणार होती, तर ती माणसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपले प्रचारक जनसंघामध्ये पाठवून त्यांची पुरवणी केली तिथे. आणि त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयीसुद्धा होते, नंतर बलराज मधोकसुद्धा होते, अडवाणीजीसुद्धा होते. म्हणजे त्यांच्या हे सगळे आधी त्यांचं मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मग ते जनसंघात आले. तर त्या अनुषंगाने जनसंघाच्याशी संघाचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संबंध होता की नाही, तर होता. 1977 साली जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली आणि सगळ्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, त्यानंतर त्यांनी जेव्हा इंदिरा गांधींनी इलेक्शन 77 साली डिक्लेअर केल्या, त्यावेळेला सगळे विरोधी पक्ष बाहेर आले. त्यांनी आपापले पक्ष, जनता पार्टी नावाचा एक नवीन पक्ष बनवून त्यात मर्ज केले. तसाच जनसंघाने सुद्धा मर्ज केलं. म्हणजे त्यामध्ये आपलं निशाण, आपलं नाव सगळं त्यांनी ते हे करून टाकलं, विलीन केलं जनता पार्टीमध्ये. आणि जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं. इंदिरा गांधी पराभूत झाल्या, पण इंदिरा गांधी आल्या परत निवडून 3 वर्षातच 1980 मध्ये जनता पार्टीच्या अंतर्गत कलहामुळे. त्यावेळेला तो कलह का झाला, तर त्यांनी जे जे समाजवादी किंवा इतर पक्ष होते वगैरे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी आणि जनसंघाच्या लोकांचे असलेले संबंध, आणि त्यांनी ड्युअल मेंबरशिप, म्हणजे ते तिथे पण मेंबर आहेत, इथे पण मेंबर आहेत, अशी त्यांनी ते ड्युअल मेंबरशिपचा बागुलबुवा उभा केला. आणि भारतीय जनता पार्टी, जनसंघाचे त्यावेळेचे सगळे नेते जे होते, तर ते त्यातून बाहेर पडले जनता पार्टीमधनं, आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी स्थापन केली. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मी आधी पण म्हटलं, पहिल्यापासून सांगत आलेला आहे, आज पण सांगतोय, 100 वर्ष झाली तरी सुद्धा सांगतोय की आम्ही राजकीय पक्ष नाही. आमची वी आर नॉट ए पॉलिटिकल ऑर्गनायझेशन. हिंदूंना सर्वांना एकत्र करणे, त्यांची एकजूट करणे, सांस्कृतिक राष्ट्रवादाचं ध्येय ठेवून राष्ट्र निर्माण करणे, राष्ट्र निर्माणासाठी चांगली माणसं, राष्ट्राला ज्यांनी आयुष्यात प्रेरित हे केलेलं आहेत, अशी माणसं निर्माण करणारी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आपण ज्याला एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन म्हणतो, एक छत्री, आणि त्या छत्रीखाली विविध संस्था त्यांनी वेगवेगळ्या समाजातल्या क्षेत्रासाठी, कारण की राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जी माणसं यायची, मग ती सगळी संघाचं काम करत असताना सुद्धा एखाद्याची रुची वनवासी क्षेत्रामध्ये काम करण्याची असेल, एखादी विद्यार्थी क्षेत्रात, एखादी कामगार क्षेत्रात, तर त्या अनुषंगाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, नंतर भारतीय मजदूर संघ, मला वाटतं स्वदेशी जागरण मंच, असे वेगवेगळे त्यांनी संस्था स्थापन केल्यात. आणि मग ज्या माणसाला ज्या संस्थेमध्ये रुची, तर त्या ह्याच्यामध्ये, ज्याला राजकारणात रुची, तर तो भारतीय जनता पार्टीमध्ये आता काम करायला लागला. पूर्वी जनसंघामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा हे जे सध्याचे भारतातले टॉप लीडर्स आहेत, हे सगळे प्रचारक होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये. पण त्यांची राजकारणात जास्त रुची होती, म्हणून ते भारतीय जनता पार्टीत आले. आणि मग भारतीय जनता पार्टीत अनुषंगाने त्यांनी ते राष्ट्र निर्माणाचं काम अशा पद्धतीने राजकीय पक्षातनं सुरू ठेवलेलं आहे. आता एक संघाची पहिल्यापासून जी एक पद्धत आहे, मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला गरज म्हणून
जनसंघ स्थापन झाल्यावरती, किंवा या ज्या सगळ्या संस्था मी तुम्हाला सांगितल्या त्यांच्यामध्ये सुद्धा संघाचे जे प्रचारक असतात, पूर्ण वेळ कार्यकर्ते, म्हणजे ज्यांना लाईफ टायमर्स म्हणतात, त्यांनी आपलं आयुष्य संघाला दिलेलं आहे कामाला, तर त्यांना आपापल्या रुचीप्रमाणे संघ त्या त्या संघटनेमध्ये पाठवते. कोणी विद्यार्थी परिषदेचा मध्ये जाऊन काम करतात, मदनदास देवी होते, यशवंतराव केळकर होते. कोणी भारतीय जनता पार्टीमध्ये येतात, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, मोदी हे सगळे आहेत आता. आणि हे सगळे प्रचारक जेव्हा ते संघ पाठवते, त्याच्यामागचं एकच उद्देश संघाचा असतो की आपण एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहोत, या सगळ्या संस्था आपल्या छत्रछायेखाली आहेत, तर त्यांच्या सगळ्यांच्या विचारसरणीत सातत्य असलं पाहिजे, एक वाक्यता असली पाहिजे, आणि त्यांच्या संघटनांमध्ये एक शिस्त असली पाहिजे. तर या कारणाने हे पाठवतात. आणि त्या अनुषंगाने हे जे प्रचारक इकडे येतात, तर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं बरेचदा ऐकलं असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन मंत्री म्हणून एक पद असतं. तर हिस्टॉरिकली आपण बघितलं, जनसंघापासून आत्ता अगदी भारतीय जनता पार्टी, संघटन मंत्री हे जे पद असतं ते संघातनं आलेल्या प्रचारकासाठी ऑलमोस्ट रिझर्वड असतं. त्यांच्यासाठीच ते निर्माण केलेलं आहे, आणि त्यांची संघटनेतल्या सगळ्या पैलूंवरती नजर असते. कुठे कोणी कार्यकर्ता आपल्यापासून दूर तर जात नाही ना, कुठे आपली संघटना वीक येतं तिथे आपल्याला काय करायला लागेल, मोठे नेते जे आहेत तर त्यांचं विचारसरणी कुठे इकडे तिकडे होत नाही ना, सगळ्यावरती विचार करून ॲक्च्युली हा जो संघटन मंत्री असतो तो संघ आणि भारतीय जनता पार्टीतला एक दुवा असतो, आणि त्यांचं तेच काम असतं. बरं, संघ आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नेहमी एक समन्वय बैठक होत असते नियमितपणे, पहिल्यापासून समन्वय बैठक होत असते. आता या बैठकीत काय चालतं, तर या बैठकीत प्रामुख्याने विचारांची देवाणघेवाण चालते. म्हणजे भारतीय जनता पार्टी राजकीय क्षेत्रात काम करते, तर तिथे काय चाललंय, जी काय ध्येय धोरणं आपण ठरवलेली आहेत ती आपण त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून आपण किती सफल झालोय, नसेल सफल होत तर काय करायला लागेल, त्याला कुठे आपल्याला आणखीन काही सपोर्ट द्यावा लागेल का, आपला जो रोडमॅप ठरलेला आहे त्या रोडमॅपमध्ये आपण कुठपर्यंत पुढे पोचलोय, धोरणात्मक चर्चा, वेगवेगळी धोरणं सरकारची असतात, त्यातल्या एकेकाच्याबद्दल संघाचं काय मत आहे ते संघ सांगतं. ते ऐकलंच पाहिजे असं नाही, पण संघ आपल्या बाजूनी की तुमची धोरणं बरोबर चालली आहेत तर बरोबर चालली आहेत, नाही बरोबर चालली तर संघाला काय वाटतं त्या दृष्टीने, ह्याची ती भाष्यता त्या समन्वय बैठकीत केली जाते. स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे पुढच्या 5 वर्षाची 10 वर्षाची, ही त्या समन्वय बैठकीत ठरवली जाते, आणि त्याचा प्रत्येक वेळेला एक आढावा घेतला जातो प्रत्येक बैठकीमध्ये. ग्राउंड लेवलचा फीडबॅक काय, कार्यकर्त्यांकडनं, स्वयंसेवकांकडनं. नंतर सरकारी ज्या योजना आहेत लोकांच्यापर्यंत ज्या पोचवायच्या असतात, तर ते काम सुद्धा त्याची चर्चा त्या बैठकांमध्ये केली जाते. संघ स्वयंसेवक कुठे कुठे पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीला मदत करू शकतील. उदाहरणार्थ आत्मनिर्भर भारत योजना आहे, किंवा स्वदेशीबद्दलची जी माहिती आहे ही लोकांपर्यंत कशी पोचवायची, शेवटच्या त्या माणसापर्यंत कसं न्यायचं, तर ह्या सगळ्या योजनांची चर्चा त्या बैठकींमध्ये होते. मोदी आणि अमित शहा हे सुद्धा संघाचे पूर्वी प्रचारक होते, ते त्यावेळेला प्रचारक म्हणून समन्वय समितीत यायचे. आता ते राजकारणी आहेत, तर ते आता टेबलाच्या ह्या बाजूला, पण ते सुद्धा ह्या समन्वय समितीत जातात, बसतात, आणि ते सुद्धा जसे इतर प्रचारक चर्चा करत असतात त्याच पद्धतीने एक स्वयंसेवक म्हणून तिथे स्वतःचा रोल हे करत असतात, खेळत असतात. एक महत्त्वाचा विषय जो नेहमी चर्चेला जातो की भारतीय जनता पार्टीवरती RSSचा प्रभाव किती आहे, त्याच्यावर आपण थोडीशी नजर टाकू. ऑफिशियल जे सांगितलं जातं वाक्य, ब्रीद वाक्य म्हणून ऑफिशियली, की भारतीय जनता पार्टी स्वतंत्र पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी आपले स्वतःचे निर्णय स्वतः घेतं, ही ऑफिशियल लाईन आहे. रियालिटी काय प्रत्यक्षात, तर मी म्हटल्याप्रमाणे ज्या समन्वय समितीच्या बैठका होतात त्या बैठकींमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्या सगळ्या पैलूंवरती संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये चर्चा होते, आणि त्या चर्चा होऊन मग पुढे आपलं धोरण काय असलं पाहिजे, आपलं रोडमॅप काय असलं पाहिजे, आपण कसं पुढे गेलं पाहिजे, हे भारतीय जनता पार्टी ठरवते संघाशी विचार विनिमय करून. तिथे संघ जबरदस्ती करत नाही, पण विचार विनिमय करून संघ आपली जे काय मतं असतील ती तिथे मांडतात, आपली भूमिका मांडतात,
आणि मग भारतीय जनता पार्टी आपली ध्येयधोरणं त्यावर ठरवून मग पुढे ते चालू लागतात. लोकसभा इलेक्शनच्या वेळेला तुम्ही ऐकलं असेल, खूप बातम्या यायच्या, संघ आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ताण निर्माण झालाय, तणाव निर्माण झालाय, मतभेद निर्माण झालेत. एक उदाहरण जे खूप मोठं गाजलं ते म्हणजे त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डा हे बोलले होते की पूर्वी संघाकडनं आम्हाला प्रचारक दिले जायचे कारण की आमच्याकडे मनुष्यबळ किंवा मनुष्य संग्रह कमी होता, पण आता आम्हाला त्याची काही गरज नाही. आणि त्याचा खूप विपर्यास केला आहे एका वाक्याचा मीडियानी की नड्डा म्हणतात आता आम्हाला संघाची गरज नाही. तर असे वेगवेगळे मतभेद जे होतात तर त्याच्यावर मी थोडंसं भाष्य करणं गरजेचं वाटतं म्हणून मी आता करणार आहे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे संघ किंवा भारतीय जनता पार्टी, पण संघ प्रथम, त्यांचं काय ब्रीदवाक्य आहे पहिल्यापासून, राष्ट्र प्रथम देशहित प्रथम. आणि देशहितासाठी जे जे करायला लागतं ते संघ वेळोवेळी करत आलेला आहे. उदाहरण द्यायचं तर 1971 साली जेव्हा पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानमध्ये युद्ध छेडलं, त्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली, तर ते जवळजवळ 1-1.25 वर्ष आधीपासून ते सगळं सुरू होतं धुमसणं. त्या संबंध 1-1.25 वर्षाच्या काळात संघाने इंदिरा गांधींना पाठिंबा दिलेला होता. त्या ज्या ज्या करत होता त्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा दिला होता. कारण का, तर त्यांच्या दृष्टीने राष्ट्राला त्याची गरज होती, राष्ट्रहित त्याच्यात होतं, म्हणून संघाने त्यावेळेला इंदिरा गांधींना सुद्धा पाठिंबा दिला होता. भारतीय जनता पार्टीची जेव्हा स्थापना झाली आणि भारतीय जनता पार्टीने 1980 मध्ये गांधीवादी समाजवाद हा स्वीकारला होता, तर त्याला संघाने पूर्ण विरोध केला होता की गांधीवादी समाजवाद आणि भारतीय जनता पार्टी किंवा संघाचं जे आहे राष्ट्रवाद हे एकत्र चालूच शकत नाही. तर तरी 1-2 वर्ष भारतीय जनता पार्टीने त्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांना तो त्यागावा लागला आणि मग ते हिंदुत्ववादाकडे पूर्णपणे वळले. तर अशा परिस्थितीत संघाने भारतीय जनता पार्टीला सुद्धा विरोध केलेला होता. पाकिस्तानच्या बद्दल जे देशाची जी काय पॉलिसी असायची वेळोवेळी त्याच्यावर सुद्धा संघाने भाष्य केलं, त्याला विरोध केलाय. 1978 साली जेव्हा मोरारजी देसाई यांचं सरकार होतं, त्यांची जी पाकिस्तानची पॉलिसी होती त्याच्यावरती जनता पार्टीमध्ये असताना त्याच्यावरती संघाने आपली टिप्पणी केलेली होती, त्याला विरोध केलेला होता. किंबहुना त्याच्यानंतरच संघ आणि भारतीय जनसंघाचे लोक आणि त्यांचे ड्युअल मेंबरशिप हा विषय मधुलिमयांनी वगैरे उचलला. तसंच कारगिल युद्धाच्या वेळेला जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तर त्या कारगिल युद्धाच्या वेळेला सुद्धा संघाने वाजपेयींची भूमिका पाकिस्तानप्रती खूप सॉफ्ट आहे, त्यांनी मुशर्रफला भेटायला जायची काही गरज नाही वगैरे म्हणून त्यांनी टोकायचं काम भले भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं त्यांनी केलेलं होतं, कारण की त्यांच्या दृष्टीने ते राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध होतं. तसंच वाजपेयी सरकारच्या वेळेला सरकारने जी डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी आणली होती किंवा लेबर पॉलिसी सरकारची जी होती, तर त्याला सुद्धा स्वदेशी जागरण मंचा थ्रू किंवा दत्तोपंत ठेंगडी ज्यावेळेला होते त्यांनी भारतीय मजदूर संघा थ्रू त्यांनी विरोध दर्शवला होता. अगदी आत्ताची उदाहरणं जर का द्यायची झाली तर गेल्या 2-3 वर्षामध्ये संघाने ओपनली नाही तरी पण त्यांच्या समन्वय बैठकीतनं भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याला म्हणतो आपण सत्तेचं केंद्रीकरण खूप होतं आहे आणि सत्ता 1 किंवा 2 माणसांच्या हातातच पूर्ण केंद्रित होतीये, ह्याच्यावरती सुद्धा भाष्य केलेलं आहे, नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि मोदी सरकार खास करून गेल्या 4-5 वर्षामध्ये जेवढा विचारविनिमय सरकारी धोरणं ठरवताना करायला पाहिजे संघाबरोबर तेवढा ते करत नाही, याच्याबद्दल सुद्धा त्यांनी भाषणं आणि नाराजी व्यक्त केलेली आहे. आता हे कसं आहे की मी म्हटल्याप्रमाणे संघ क्षत्रिय अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी हे वेळोवेळी पॉइंट आऊट करणं ह्याकडे मी आशयाने बघतो की एक घर आहे आणि तिथे पॅरेंट्स आहे, कुटुंब प्रमुख आहे, पॅरेंट्स आहेत आणि मुलं वडीलधारी माणसं आहेत, मुलं आहेत. तर मुलांच्या चुका वडीलधारी माणसं जेव्हा पॉइंट आऊट करतात तर त्या त्यांच्या भल्यासाठी करत असतात, त्यात कुठेही त्यांच्यामध्ये काहीतरी काडीमोड झाली आहे किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी वितुष्टता आहे असं मानायची काही गरज नाही. तर तीच भूमिका संघाची आणि भारतीय जनता पार्टीच्या बद्दल इथे आहे. आणि सगळ्यात शेवटी ह्या विषयाचा एक
थोडं हे करताना मी सांगू इच्छितो, नंतर तुम्ही काय विचारायचं असेल प्रश्न किंवा काय मी सांगेन तुम्हाला, की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शक्ती संतुलन म्हणजे काय, की कोण काय करतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, पॉईंट वाईज, बुलेट पॉईंटच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की कोणाची भूमिका कुठच्या बाबतीत काय असते. तर विचारसरणीचा जेव्हा विषय येतो त्यावेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सर्व असतं. त्यांनी सांगितलं सगळ्या संघटनांना, सगळ्या संस्थांना ऐकायला लागतं. संघटन म्हणजे भारतीय जनता पार्टीचं संघटन हा जेव्हा विषय येतो तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी दोघेही विचार विनिमय करून मग संघटनेच्या बाबतीत निर्णय घेतात. राष्ट्रीय अध्यक्ष कोण असला पाहिजे पासून कुठची पदं कोणाला द्यायची त्याच्यापर्यंत हे महत्वाचं आहे. सरकार चालवणे हे पूर्ण भारतीय जनता पार्टीचं डोमेन आहे. त्याच्याबद्दलचे जे काय निर्णय घ्यायचे असतील ते भारतीय जनता पार्टी घेते. निवडणुकांसंबंधीचे जे काय निर्णय घ्यायचे असतील, कोणाशी अलायन्स करायचा, कोणाशी नाही करायचा, किंवा निवडणुकीचं काय स्ट्रॅटेजी किंवा रोडमॅप आपण आखला पाहिजे, ते पण पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या अखत्यारीमध्ये असतं. ते सगळे निर्णय पूर्ण भारतीय जनता पार्टी घेते. संघ त्यामध्ये काही फास हे करत नाही. आणि शेवटी सरकारी धोरणे जी आहेत ती जेव्हा आखायची असतात तर ती पण भारतीय जनता पार्टी ठरवतं सगळं, पण संघाशी समन्वय करून. तर हे शक्ती संतुलन कोण काय करतं थोडक्यात मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. आणि आता थोडक्यात शेवटी जर का RSS आणि BJPचं नातं काय आहे, तर दोन वाक्यांनी मी तुम्हाला ते सांगणार आहे. पहिलं, BJPचं RSSशी नातं काय आपण बघूया. तर ना पूर्ण नियंत्रण आणि ना पूर्ण स्वातंत्र्य असं ते नातं BJPचं RSSशी आहे. BJPवरती काही पूर्ण नियंत्रण नाही आहे संघाचं, पण BJPला पूर्ण स्वातंत्र्य आहे असं पण समजायची गरज नाही. मग ह्याचा अर्थ काय, लोकांना ह्याच्यामध्ये काहीतरी उलटे वाक्य करतील. तर ह्याचा अर्थ मी एका वाक्यात शेवटी सारखा सांगायचं झाला तर दीर्घकालीन विचारसरणी प्लस संघटनात्मक सहकार्य प्लस राजकीय व्यवहारिता यांचा समतोल हे BJP आणि संघाचं नातं. खूप सुंदर. सर, खरं म्हणजे आता इतकं परिपूर्ण तुम्ही सांगितल्यानंतर हा प्रश्न थोडासा मलाच स्वतःला विचारायला संकोच होतो आहे. पण आता अनायसा हा विषय आपण घेतला आहे म्हणून मोदी आणि मोहन भागवत यांच्या नात्याकडे तुम्ही कसं बघता, कारण तोही याचाच एक भाग आहे. मोहन भागवत हे सरसंघचालक आहेत. सर्व स्वयंसेवकांसाठी अगदी डॉक्टरांच्या काळापासून सरसंघचालकांना परमपूजनीय असं मानतात. मोदी हे प्रथम स्वयंसेवक आहेत. प्रचारक जरी होते तरी पण ते प्रथम स्वयंसेवक आहेत. त्यामुळे मोदींसाठी सुद्धा सरसंघचालक हे परमपूजनीय असतील. मग ते कोणी असो, आत्ता भागवत आहेत म्हणून, उद्या आधी दुसरे होते आता भागवत आहेत, पण सरसंघचालक हे मोदींसाठी परमपूजनीय असतील. मोदी हे त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान आहेत. तर पंतप्रधान म्हणून मोहनराव भागवतांच्या मनामध्ये मोदींबद्दल आदर जो पंतप्रधानाबाबतीत असायला पाहिजे तो आहे. आणि राजकीय क्षेत्रामध्ये किंवा देशाचा नेता म्हणून मोहन भागवत मोदींना नेता म्हणून मानतात. हे त्यांच्यातलं नातं. हां, आता ॲक्च्युली ते हे तुम्ही खूप समजावून सांगितलं. मोहन भागवत कधी काही विधानं जी करतात तर लोकांना असं वाटतं की ते टीचिंग, प्रीचिंग किंवा काही वेळेला ॲक्युझिंग फिंगर पॉईंट आउट करतात का मोदींकडे, असं उगाचच वाटतं लोकांना. तसं काही असं करेक्टिव्ह फोर्स म्हणूनही ते काम करतात मोदींबाबत. आपण जे मगाशी उदाहरण घेतलं कुटुंबाचं, आता बापांनी समजा जीवनात अनेक अनुभव घेतले असतील तर तो कदाचित मुलाशी बोलताना अशा पद्धतीने एका बाप जर का सांगतो की मी तुझ्या जागी असतो तर मी हे केलं असतं किंवा अशा पद्धतीने केलं असतं किंवा केलं नसतं. तर त्याच पद्धतीने मोहनराव भागवत कधी ते सांगतात. ते सजेस्टिव्ह असतं. ते किती पाळायचं, किती त्यातलं घ्यायचं किंवा घ्यायचंच नाही हे मोदींवरती असतं शेवटी. अगदी शेवटचा प्रश्न की आज सकाळपासून माझ्याकडे 3-4 जणांच्या पोस्ट आल्या. त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की बंगाल निवडणुकीमध्ये मोदी शहांचा आपण क्रेडिट देतो, ते देऊयाच त्यांना आपण, परंतु गेली 15 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जे बंगालमध्ये केलं आहे त्याचंही फळ याच्यामध्ये तेवढंच आहे महत्त्वाचं. तर तो जरा विषय थोडासा
नाही, कसं आहे, भारतीय जनता पार्टीच्या यशामध्ये अगदी बंगालमधल्या बाकी नाही, मी तर म्हणतो हरियाणामधल्या, महाराष्ट्रामधल्या सगळीकडेच संघाच्या स्वयंसेवकाचा मोठा हात असतो. कारण की जरी संघ हे राजकीय क्षेत्रात काम करत नसलं तरी इलेक्शनच्या वेळेला संघाचे जे स्वयंसेवक असतात तर ते बूथ लेवल मॅनेजमेंटपासून घरोघरी प्रचार करण्यापर्यंत जे जे काम पडेल ते काम ते भारतीय जनता पार्टीसाठी करत असतात आणि अगदी मनापासून करत असतात. आणि तेच काम त्यांनी हरियाणात पण केलं, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या डिबॅकल नंतर पण करून बाजी पलटवून दाखवली. तेच काम त्यांनी बंगालमध्ये पण केलं. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा जो प्रचंड दारुण पराभव झाला, त्याच्या आधी जी 5 वर्षाची त्यांची हिंसाचारी राजवट होती ममता कुलकर्णीची, त्याच्यामध्ये सुद्धा ममता बॅनर्जी मी चुकून बोललो, सॉरी, ममता बॅनर्जीची जी हे होती हिंसाचारी राजवट, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तग धरला आणि आपलं काम तिथे उभं केलं, जिथे होतं तिथे ते वाढवलं आणि त्या सगळ्याचाच सगळ्यांचेच प्रयत्न, त्याचा संबंध परिणाम ही बंगालची यश. आणखीन एक परत आता बोलताना सुचत आहेत आणि अजून आपल्याला 2 मिनिटं आहेत. संघाचं स्वप्न हिंदू राष्ट्र हेच आहे. पण मग भारतीय जनता पक्ष हे त्याचं साधन आहे असंही ते मानतात. हो, भारतीय जनता पार्टी एक साधन आहे, हिंदू राष्ट्र हे साध्य आहे. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न करतील आणि जसं आत्ता परिस्थिती हिंदू राष्ट्र होण्याची आहे का तर नाही, म्हणून प्रयत्न सोडायचे का तर नाही, प्रयत्न करत राहायचे, परिस्थिती निर्माण करत राहायची, ज्या वेळेला होईल त्यावेळेला होईल. आणखीन काही विचारायचे आता हे नाही, पण कॉमेंट्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि सरांच्या आणखीन एक या विषयावरलं हे आपण एक पुढल्या आठवड्यामध्ये केव्हा तरी चर्चा जरूर करूया. धन्यवाद.